दर्शवतं हेल्दी लाईफसाठीचं. सो हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्याकडे असं काय आहे की ज्याच्याने आपलं हार्ट हेल्दी होऊ शकेल. नेक्स्ट स्लाइड. वेल हार्ट. वेल हार्ट नावावरूनच जसं ऑर्थो आपल्याला कळत होतं की फॉर बोन्स अँड जॉईंट्स, तसं हार्ट हे आपल्याला नावावरूनच कळतं की हार्टला हेल्दी ठेवणारं प्रॉडक्ट आहे. तर हे बेसिकली कशावर काम करेल, तर हाय बीपी वरती हे प्रॉडक्ट चालेल. त्याच्यानंतर जे गुड कोलेस्ट्रॉल आहे आपलं, ज्याला आपण HDL म्हणतो, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ते वाढवायला हे प्रॉडक्ट काम करेल. नंतर बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL ह्याला ते कमी करेल, लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला, आणि ट्रायग्लिसराइड्सलाही कमी करेल. शिवाय हार्ट मध्ये जे ब्लॉकेजेस आहे त्याला क्लिअर करायला हे मदत करेल. आपले हार्टचे जे मसल्स आहे तर त्याला ते स्ट्रेंथ करतं, म्हणजे स्ट्रॉंग करतं, आणि हार्ट पंपिंग पण प्रॉपर करतं. आणि त्यामुळे जर आपलं हार्ट हेल्दी असलं तर हार्टचे डिसीज याच्यापासून पण ते आपलं बचाव करेल. अथेरोस्क्लेरोसिस सारख्या डिसीज पासून पण आपला बचाव होऊ शकेल. आणि ओबेसिटी वरती पण हे प्रोडक्ट काम करतं. हे काय करतं, कोलेस्ट्रॉलच्या भोवतीचा म्हणजे जो हार्ट भोवतीचा जो लेयर आहे कोलेस्ट्रॉलचा किंवा फॅटी याचा, त्याला मेल्ट करायला सुद्धा हे प्रोडक्ट काम करतं. हे प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्हाला रोज आयुष्यभर नाही घ्यायचं, हे तुम्हाला वर्षातनं एकदाच घ्यायचंय 30 डेज कंटिन्युअस. म्हणजे कुठलाही एक महिना तुम्ही हे प्रोडक्ट घ्यायचं आहे 30 डेज. अर्ली मॉर्निंग एम्प्टी स्टमक 1 कप गरम पाण्यामध्ये. आता हेला गरम पाणी गरजेचं आहे, कारण की हे काय करतंय तर ते कोलेस्ट्रॉल लेअर जो आहे किंवा फॅटीनेसचा जो आहे त्याला मेल्ट करण्यासाठी हॉट वॉटरमध्ये त्याचा रिझल्ट अजून इफेक्टिव्ह येतो आपल्याला. आणि अगेन थोडासा एक तुम्ही गॅप घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर तुमचं डेली रुटीन हे करू शकता. ह्याच्यामध्ये काय आहे तर दालचिनी आहे, काली मिरी, काली जिरी, तेजपत्ता, जवस, खडीसाखर, अर्जुना. अर्जुना तर हार्टच्या प्रत्येक गोष्टीसाठी उपयुक्त असं हे आपलं इन्ग्रेडियंट हब आहे. आता जर तुम्ही नोटीस केलं तर बरेचसे इन्ग्रेडियंट ह्यातले असे की आपल्याला वाटतील बापरे माझ्या मसाल्याच्या डब्यातले सगळे इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे उष्ण आहेत बरेचसे. तर जर उष्णतेचा काहींना म्हणजे ऍसिडिटीची नेचर, पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि उष्णतेचा त्रास होत असेल तर ते काय करू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितलंय सोल्युशन 7 वंडर, जे की ऍसिडिटीवर रामबाण उपाय आहे. मग तुम्ही वेलहार्टच्या कॉम्बिनेशन मध्ये 7 वंडर घेऊ शकता. तुम्ही धने जिराचं पाणी घेऊ शकता. प्रत्येकालाच उष्णता जाणवेल असं नाही. जर झालं तर तुम्ही हे कॉम्बिनेशन मध्ये तसं घेऊ शकता. आणि 7 वंडर तर तसंही तुम्हाला फायदे देणारच आहे. त्यामुळे तुम्ही वेलहार्ट बरोबर ते कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता. फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, जे की आपल्या हेल्दी हार्ट साठी गरजेचे आहे. नेक्स्ट स्लाइड. बरेच डिसीजेस मधला मधुमेह हा एक असं आहे की जो ज्याला भारत हे माहेरघर मानलं जातं डायबिटीसचं किंवा मधुमेहाचं.